हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे गट दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम आणि ईशान्य मुंबईची जागा लढणार। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, उत्तर पश्चिममधून कीर्तिकर लढणार, तर ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटलांच्या नावाची चर्चा। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि मुख्यमंत्री शिंदेंची तासभर बैठक। फडणवीस, आशिष शेलार, दरेकरही उपस्थित। जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। कुणाच्या बापाच्या बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही, फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। मोदींचा फोटो वापरून काही जण मतं मागायचे, आता त्यांना कळेल मुंबईकर कुणाच्या पाठीशी। फडणवीसांचं कार्यकर्ता संमेलनातून ठाकरेंना खुला आव्हान। भाजपा कार्यकर्ता संमेलनात खासदार पूनम महाजन गैरहजर। राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या उपस्थितीमध्ये उत्तर मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मुंबई 3 लोकसभेचा कार्यक्रम। तुरुंगाची भीती असल्यानं काही जणांनी वेगळा निर्णय घेतला। तुरुंगापेक्षा भाजप बरा, भ्रष्टाचारांचा नारा। शरद पवारांचा अजित पवार गटावर निशाणा। उद्धव ठाकरेंचं सरकार असताना महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार, मवियाचा गृहमंत्री वर्षभर तुरुंगात होता। भाजप कार्यकर्ता संमेलनातून जे.पी. नड्डांचं टीकास्त्र। सगळं देऊनही वळसे पाटलांनी माझ्याशी निष्ठा पाळली नाही, ते जनतेसोबत काय पाळणार। मंचरमधल्या सभेतून शरद पवारांचा हल्लाबोल, तर दिलीप वळसेंना पराभूत करण्याचं मतदारांना आवाहन। 1980च्या इतिहासाची पुनरावृत्ती नक्की होईल, सोडून गेलेले आमदार पराभूत होणारच। पवारांचा अजितदादा गटावर निशाणा, तर अजित पवारांमध्ये नवा इतिहास रचणार। तटकरेंचं पवारांना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंचा आजपासून 2 दिवस जनसंवाद दौरा। आज चिखली, मोताला, जामोदमध्ये ठाकरे संवाद साधणार, तर उद्या शेगाव, खामगाव, मेहकरमध्ये ठाकरेंचा जनसंवाद। हिंगोलीमधला दौरा तात्पुरता रद्द। अजितदादांचे धाकटे पुत्र जय पवार आजपासून बारामतीत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर आणि तालुक्यामध्ये जय पवारांचा दौरा। जरांगेंकडून 24 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर रास्ता रोकोची घोषणा। सगळे सोयरेच्या कायद्यासाठी जरांगेंचं शिंदे सरकारसमोर नवं आव्हान। जरांगेंनी संयमाची भूमिका घ्यावी, सरकारची विनंती। जरांगे खोटारडा माणूस, गुप्त बैठकांबाबत त्यांनी खुलासा करावा। जरांगेंचा आंदोलनातील सहकारी अजय बारसकरचाच आरोप, तर बारसकर हेकेखोर भोंदू महाराज, त्याने मला शिकवू नये, जरांगेंचा पलटवार। मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निशान सिद्दीकींची हकालपट्टी। बाबा सिद्दीकींच्या पक्षांतरानंतर काँग्रेसचा दणका। आज पत्रकार परिषद घेऊन निशान सिद्दीकी भूमिका स्पष्ट करणार। उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्र लढणार। प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांची फोनवरून चर्चा। काँग्रेस लोकसभेच्या 17 जागांवर उमेदवार देणार। महानंदाचे चेअरमन राजेश पराजणेंसह संचालक मंडळाचा राजीनामा। महानंदा एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा। राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर। विद्यावेतनामध्ये वाढ आणि वसतिगृहाच्या दुरुस्तीच्या आश्वासनानंतरही अंमलबजावणी नाही, निवासी डॉक्टर आक्रमक। मॅकडोनल्डमध्ये चीज न वापरता चीज सदृश्य पदार्थांचा वापर। मॅकडोनल्डकडून चीज शब्द काढून पदार्थांची नवी नावं जाहीर। अन्न आणि औषधसुरक्षा विभागानं कारवाईचे आदेश दिल्यानंतर नवी नावं जाहीर। ऊस खरेदी किमतीमध्ये 8% वाढ। प्रति क्विंटल शेतकऱ्यांना 314 ते 340 रुपयांचा लाभ होणार। केंद्र सरकारचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।